तर आमदार दत्ता भरणेंनी काही जणांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ जो रोहित पवारांनी पोस्ट केला होता आणि सुप्रिया सुळे या तडक त्यांच्या गावात गेल्या। भरणेंच्या ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ झाली त्याची जाऊन भेट घेतली। पैसे वाटण्याचा काय प्रकार सुरू आहे, काय चाललंय, तक्रार का दाखल करून घेत नाही असा सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला सवाल केला आणि आमदार दत्ता भरणे यांनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली त्याची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आणि यावेळी त्या कार्यकर्त्यांना आपली कैफियत सुप्रिया सुळेंसमोर मांडली। काय होतं, साहेबांची, ताईंची, रोहित दादा आहेत, योगेंद्र दादा आहेत, बाप्पू आहेत, राजेंद्र दादा, ह्यांचे शर्मिला वहिनी आहेत, ह्यांचे सर्वांचेच आमच्यावरती संस्कार गेली 50-60 वर्षापासून आहे आणि प्रेम। आणि आम्ही बसलो तिथं, लोकांचा कल गेली 20-25 दिवस झाला आपल्याकडे वाढतोय। रात्री त्यांनी पैसे वाटले तरीही लोकांची गर्दी आपल्या बाजूनेच होते, त्यामुळे मग त्यांच्या अंगावरती काटे आले आणि त्यांना सरळ सरळ सांगायचं, दोन्ही सीट खासदारकी जाती, आमदारकी जाती आणि आमदारकी निवडून आणायला कारणीभूत ताई वहिनी साहेब। आणि आम्ही उभं राहिलो होतो, आमदार साहेब आले आणि म्हणले काय कसा बघतोय, कसा राहतोय, बघतो तुझ्याकडं, गेली लय 20-25 दिवस लावलोय, कुणाला नोकऱ्या लावतोय। ताई माझी एकच वहिनी साहेब विनंती, ते म्हणतात 40 लोकांना, आता मी तर 40 लोकांना जर म्हणले ना 40 की मला लावतो म्हणलं मी गाव सोडीन, पण 40 काय 400 लोकांना नोकऱ्या अंथुर्णे आणि भरणेवाडीतल्या द्या अशी मी तुमच्यासमोर विनंती करतो। आणि सुप्रियाताई इंदापूरला आलेल्या होत्या, इंदापूरमधल्या ज्या कार्यकर्त्याला मारहाण शिवीगाळ करण्यात आलेली होती दत्ता भरणेंकडून, ताई तुम्ही कार्यकर्त्याला भेटून आलात, काय प्रतिक्रिया आहे? मी तुम्हाला खरं सांगू, माझा आपला मतदारसंघ हा माझ्यासाठी एक कुटुंब आहे, त्याच्यामुळे मला प्रचंड वेदना होतात अशा गोष्टी। म्हणजे याच्यात कार्यकर्त्याची एक काय चूक, नंतर हे कालपासून पोलीस स्टेशनला बसले, त्यांच्याकडे एक व्हिडिओ आहे ज्याच्यात पैसे वाटण्याचं आहे। त्यांनी आता तुम्ही यायच्या आधी 2 मिनिटापूर्वी तो व्हिडिओ दाखवलाय मला, तर तो व्हिडिओ आता ते मला दाखवतात, ते म्हणतात मला न्याय द्या, पैसे वाटपाचा काल रात्रीचा आहे आणि ते पोलीस स्टेशनला 5 वाजेपर्यंत सकाळी बसले आणि कंप्लेंट नाही घेतलेली। तुम्ही आरोप जे केले किंवा कार्यकर्त्यांच्या ज्या तक्रारी येत आहेत, पैसे वाटतायत किंवा काय, एक तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे केली, इथले पैसे वाटतात, तुमचं पोलिसांशी काही बोलणं झालंय का? आताच मी इथेच पोलिसांना विनंती केली, ते म्हणतात फ्लाइंग स्क्वॉडला सांगा, आम्ही कुठे कुठे जायचं, म्हणजे पोलीस स्टेशन म्हणते आम्ही कंप्लेंट घेणार नाही, फ्लाइंग स्क्वॉडला सांगा। आता यांची कंप्लेंट अधिकारी म्हणले मला की तुम्ही कंप्लेंट द्या, म्हणजे मी फिर्यादी द्यायला पाहिजे। फ्लाइंग स्क्वॉडचा अधिकारी तिथं होता पोलीस स्टेशनला बसून, फुगे नावाचे, त्यांना मी म्हटलं की तुम्ही पोलीस म्हणले फ्लाइंग स्क्वॉडने कंप्लेंट दिली पाहिजे। मी त्यांना व्हिडिओ दाखवला, म्हटलं तुम्ही कंप्लेंट द्या, ते म्हणले तुम्ही फिर्याद द्या। मग मी फिर्याद व्हायला तयार झालो, पण पोलीस म्हणले नाही तुमची फिर्याद आम्हाला घेता येणार नाही। सकाळी 5 पर्यंत बसलेले आहेत आणि कोणी त्यांची कंप्लेंट घ्यायला तयार नाही। हे महाराष्ट्राच्या मध्ये जे गलिच्छ राजकारण चाललंय, त्या गलिच्छ राजकारणाला अदृश्य शक्ती जबाबदार आहे। आपल्या महाराष्ट्रात असला घाणेरडं गलिच्छ राजकारण कधी झालेलं नव्हतं। एका सशक्त लोकशाहीमध्ये या दोघांना न्याय मिळालाच पाहिजे। तुम्ही काय उत्तर द्याल, किंवा दत्ता भरणे असतील किंवा इतर विरोधक काय सांगाल तुम्ही? मी इलेक्शन कमिशनला मागणी करीन की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाच्या मध्ये महात्मा गांधींपासून अनेक लोकांनी त्यांनी त्याग दिला, त्यांनी बलिदान दिलं, तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालंय। मी पूर्ण ताकदीने जे लोक आपल्याबरोबर उभे राहतात, आपल्या साथ, त्यांच्यावर जेव्हा अशी वेळ येते, माझी नैतिक जबाबदारी आहे की एक बहीण म्हणून त्यांची ढाल बनून मी उभी राहीन। असं नाही चालणार हो, हे लोकशाही, मी लोकशाही पद्धतीने, माझा संविधानावर विश्वास आणि प्रेम आहे आणि लोकशाही आहे, ही दडपशाही झालेली नाही आणि मी होऊ देणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर।